आपण वर्क अँड टाईमवरची गणितं पाहत होतो की काही माणसं आणि काही मुले एवढ्या एवढ्या दिवसात करतात, तर मग आता मुलं आणि माणसांची जर का क्वांटिटी चेंज केली तर मग ते किती दिवसात करतील, अशा टाईपचे आपण क्वेश्चन पाहत होतो. बघा क्वेश्चन वाचा. 3 माणसे आणि 4 मुले एक काम 14 दिवसात पूर्ण करतात. ओके. तसेच 4 माणसे आणि 6 मुले तेच काम 10 दिवसात पूर्ण करतात. तर 2 माणसांना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील. ओके. बघा आता ह्या ठिकाणी काय करायचंय तुम्हाला, किंवा जर का असेल तर आपण काय करतो, मध्ये दोघांच्या मध्येच आपण बरोबरचं साइन लावून देतो. राईट. जसे आपण मागे पण काही तशी गणितं बघितलेली आहेत. आता ह्या ठिकाणी काय करायचं, 3 माणसे आणि 4 बॉईज, बरोबर आहे. 3 मॅन प्लस 4 बॉईज एक काम किती दिवसात करतायत, 14 दिवसात पूर्ण करतात. झाली एक कंडिशन. आता केस दुसरी, आपण याच्या आधीच्या खूप साऱ्या आधीच्या लेक्चर्समध्ये केसेसवर बघितले होते, बरोबर आहे, की माणसं जर का वाढले तर टाइम कमी लागतो, टाइम जर का वाढला तर माणसं कमी लागतात, असे म्हणजे केसेसवर बघितलं होतं ना आपण. इन्व्हर्सच्या वेळेस इन्व्हर्सली प्रोपोर्शनल जेव्हा असतात, व्यस्त चलनांमधली गणितं कशी ओळखायची. ठीक आहे. एक गोष्ट वाढत असेल तर अल्टिमेटली दुसरी गोष्ट कमी होऊन जाते. माणसं जर कामगार वाढवले तर काम करण्यासाठी वेळ कमी लागणार आहे, बरोबर आहे. म्हणजे एक गोष्ट वाढली आणि दुसरी गोष्ट कमी झाली, म्हणजे इन्व्हर्सवाले गणित. इन्व्हर्सवाल्या गणितांमध्ये आपण केसेस पकडले की पहिल्यावाल्या केसमध्ये काय होते, किती माणसं किती वेळ, बरोबरचं साइन देऊन किती माणसं किती वेळ. राईट. सेम तसंच आहे हे. पहिल्या केसमध्ये 3 माणसं आणि 4 मुलं 14 दिवसात करतायत. ओके. तसेच 4 माणसे आणि 6 मुले, जरा मी याला इरेज करतो. ठीक आहे. 4 माणसे आणि 6 मुले तेच काम 10 दिवसात पूर्ण करतात. ओके. 10 दिवसात पूर्ण करतात. बघा 4 मेन 6 बॉईज, मॅन झाले आणि इकडे काय आलं, डेज. तेच काम आहे, बरोबर आहे, म्हणून आपण हे दोन्ही घेतले. आता तुम्ही बघा याच्यामध्ये मला दिसतंय की पुढे जाऊन कधी ना कधीतरी हा 14 आणि 10 एकमेकांच्या छेदामध्ये येऊन काहीतरी काटाकाटीच होणार आहे. मग मी इथल्या इथे यांना 7 आणि 5 घेऊ शकतो का, दोन्ही भाग देऊन. बरोबरच्या पलीकडच्या संख्या आहेत म्हणल्यानंतर देऊच शकतो मी, बरोबर आहे. मग मी इथे डायरेक्ट गुणाकार माझा सोपा करण्यासाठी 7 आणि 5 देऊन टाकेल. राईट. आता बघा ह्या 7चा गुणाकार ह्या दोघांसोबत पण करायचा. किती झाले, 21m अधिक 28b बरोबर 20m अधिक 30b. आता एम वाले एका साईडला घ्यायचे, बीबी वाले एका साईडला घ्यायचे. ठीक आहे. एम इकडे टाकला, किती उरला, 20m मधनं 21m मधून 20m गेले, उरले किती, एम बरोबर 30b मधून 28b मायनस झाले, किती उरले, 2b. किती उरलेत, 2b. राईट. एम इथे, बी इथे, हा 2 जशाल तसा, आणि इथे न दिसणारा म्हणजे 1 हा आपण इकडे 2च्या छेदामध्ये आणला. आलं लक्षात. एम ची व्हॅल्यू किती झाली, 2. बी ची व्हॅल्यू किती झाली, 1. आता हे तुम्हाला कुठे टाकायचे, ह्या सगळ्या व्हॅल्यूज ह्या कंडिशन मध्ये टाकायच्या. तर 2 माणसांना ते काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल. आता 2 माणसांना ते काम म्हणजे ते काम कुठे काढले का, अद्याप आपण काम काढलेलंच नाही, टोटल वर्क काढलेलं नाहीये. टोटल वर्क तुम्हाला केव्हा भेटेल, जेव्हा तुम्ही यामध्ये त्या व्हॅल्यूज पुट करताल, बरोबर आहे. टोटल वर्क हे पण टोटल वर्क आहे, तेच बरोबर देऊन हे पण टोटल वर्कच आहे. कुठेही व्हॅल्यूज पुट करा आणि तुम्ही आन्सर काढू शकता. त्यातल्या त्यात मला इथे हे सोपं पडताना दिसतंय, म्हणून मी काय करतो, एमच्या जागी एमची व्हॅल्यू टाकतो. म्हणजे किती बघा, आता हे इथनं बदलतंय आपलं गणित. राईट. एमच्या जागी एमची व्हॅल्यू म्हणजे किती, 20 गुणिले 2, एम बरोबर 2 आहे. राईट. अधिक 30 गुणिले 1 किती झाले, 40, आणि हे इथे 30च. टोटल वर्क किती झालं माझं, 70. हे झालं माझं टोटल वर्क, बरोबर आहे. आता हे 70 काम करण्यासाठी माणसं किती आहेत माझ्याकडे, 2 माणसांना, बरोबर आहे. एमची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. 2 माणसांना म्हणजे किती होतील, 70/4, बरोबर आहे. 70/4
एक मिनिट, 2 माणसांना ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील? ओके, नाही मग काहीतरी चुकतं इथे. 70/4 म्हणल्यानंतर हे 17.5 वगैरे असं काहीतरी यायला पाहिजे, राईट? यांनी आन्सर काय 35 दिले की काय? ओके, दोन माणसांना ते काम पूर्ण करण्यासाठी 35/2 असायला हवा होता आन्सर, किंवा मग 35 जर का असेल तर मग यांचं चुकलं, जरा क्वेश्चन छापायला चुकलं किंवा मग कॅन्सल वगैरे झालेला असेल. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही काढून ते आन्सर काढू शकता, राईट? सेम हीच प्रोसिजर फॉलो करायची आणि तुम्हाला आन्सर मग पुढे येऊन जाईल. ठीक आहे, आपण पुढच्या क्वेश्चनकडे वळूयात. बरं, ओके, हा वाला क्वेश्चन आहे तो इन्व्हर्स वाला. जसं मी याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत होतो की माणसं वाढले तर टाइम कमी लागतो, किंवा मग टाइम वाढवायचा असेल तर मग माणसं कमी करावे लागतील. असं बघा, इन्व्हर्स वाला गणित आहे. 8 माणसे 9 तास काम करून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम, ठीक आहे, काम सेम आहे. दुसऱ्या कंडिशनला काय, 7 माणसे दिवसाला 10 तास काम करून किती दिवसात ते काम संपवतील? डब्ल्यू घ्यायचा का? नाही, कारण की काय सांगितले, तेच काम सांगितले, राईट? आता तुम्ही काटाकाटी करायला मोकळे होऊन जाताल. इथे 2, राईट? आता तुम्हाला इथे या सगळ्यांचा गुणाकारच करावा लागणार आहे, आणि आय थिंक आपण हा क्वेश्चन आधी सोडवलेला पण आहे वाटतं. 8 माणसे दिवसाला 9 तास काम करून, राईट? ठीक आहे, तेव्हा आन्सर बरं ठीक आहे, काढूनच घेऊयात आपण. 9×8 72, बरोबर आहे. 72 गुणिले 2 144, आणि छेदस्थानामध्ये हे 7 येऊन इकडे डी जशाला तसं राहील. तेव्हा काय काढलं होतं आपण आन्सर, किंवा मग इकडे लिहितो मी आन्सर, दिसते तुम्हाला स्क्रीनवर? ओके, 20/4/7, राईट? हे आन्सर काढलं होतं, राईट? पुढे बघूया क्वेश्चन. ओके, 10 पुरुष आणि 14 महिला एका दिवसामध्ये 1750 कमाई करतात, तर 10 पुरुष आणि, एक मिनिट, हा क्वेश्चन आपण अजून कमाईवाल्यांचा घेतलेला नाहीये. ठीक आहे, ओके, बघा हा क्वेश्चन बघूयात. आता थोडासा ऑफ स्क्वेअर आहे. ठीक आहे, एका मेसमध्ये 50 व्यक्तींना 30 दिवस पुरेल एवढा अन्न साठा आहे. ठीक आहे, एका मेसमध्ये 50 व्यक्तींना 30 दिवस पुरेल एवढा अन्न साठा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं समजूया की अन्न साठा म्हणजे काय, तर त्यांच्यासाठी एक आंबा ठेवलेला आहे. ठीक आहे, रोज 50 व्यक्तींना एक आंबा द्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे, एका दिवसामध्ये किती जातील? 50. दुसऱ्या दिवशी 100 आंबे संपतील, तिसऱ्या दिवशी 150 संपतील. असं किती दिवस द्यायचंय त्यांना? 30 दिवस. म्हणजे 50 व्यक्तींना 30 दिवस रोज आंबे द्यायचे. ठीक आहे, एकच आंबा द्यायचा असं समजू आपण, राईट? तर आंबे किती झाले मग आपल्याकडे? 1,500. बरोबर आहे, बघा तुम्ही असंच करत राहा, येऊन जाईल तुम्हाला. ठीक आहे, 1,500 आंबे. 6 दिवसांनंतर त्या मेसमध्ये आणखी 30 जण आले, तर उरलेला अन्नसाठा म्हणजे उरलेले आंबे आणखी किती दिवस त्या सर्वांना पुरेल? बघा, 6 दिवसांपर्यंत आपण काढून घेऊ, किती होतात ते? एका दिवशी 50, तर 6 दिवसांमध्ये किती जातील? 300 जातील. आले लक्षात? ठीक आहे, बघा आपण 50 जणांनी किती दिवस आंबे खाल्लेत? 6 दिवस खाल्लेले आहेत, बरोबर आहे. संपलेत 6 दिवस, किती झाले? 300. टोटल 1500 होते, त्याच्यापैकी 300 संपले, उरले किती? 1200 उरले, बरोबर आहे. आता काय झाले? 6 दिवसांनंतर अजून 30 जण आलेत, म्हणजे आता आधी जिथे आपल्याकडे 50 जण होते, आता किती झालेत? 80 जण झालेत. 80 जण ते 1200 आंबे किती दिवसात संपवतील? 80 जण ते 1200 आंबे किती दिवसात संपवतील? 15. ठीक आहे, हे याच्या मागचं बेसिक लॉजिक होतं. ओके, आता याच्यासाठी फॉर्म्युला कोणी काही जरी बनवला आणि कसा जरी बनवला तरी तुम्ही बेसिक लॉजिक मध्ये म्हणजे काय म्हणतात, चुकायचे चान्सेस खूप कमी असतात. तुम्ही स्टेप बाय स्टेप कन्सेप्ट नुसार जाताल तर. एवढंच केलंय आपण. ठीक आहे, बघा क्वेश्चन केवढा मोठा असेल आणि आन्सर त्याचं केवढूच येतं, बरोबर आहे. ठीक आहे, एका लष्करी तळावर 1000 सैनिकांची 1 महिन्यासाठीची रसद होती, बरोबर आहे. 1000 सैनिक आहेत, रोजच एक आंबा खात आहेत, तर आंबे किती असतील त्यांच्याकडे? काढूयात. 1000 आहेत, 1000 सैनिक आहेत, रोज एक आंबा खात आहेत, म्हणजे किती आंबे संपतायत रोज?
हजार आंबे संपतायत. बरोबर आहे. असे किती दिवस पुरणार आहेत त्यांच्याकडे? 30 दिवसांपर्यंत पुरणार आहेत. म्हणजे किती झाले ते? 30,000 आंबे आहेत. 10 दिवसांनंतर आणखी 1000 सैनिक तळावर दाखल झाले. मग 10 दिवसांपर्यंत किती आंबे संपलेत? 10,000 संपले. रोज 1000 आंबे, तर 10 दिवसांपर्यंत 10,000 आंबे संपलेत. राईट. 10 दिवसांनंतर आणखी 1000 सैनिक आहेत. ठीक आहे, पण 10 दिवसांपर्यंत तर 10 संपलेत ना. किती दिवसांपर्यंत खाल्ले? 10 दिवसांपर्यंत. म्हणजे किती झाले? 10,000 आंबे संपलेत. ठीक आहे. उरले किती? 20,000 आंबे. बरोबर आहे. 20,000 आंबे उरले. आणखी त्याच्यामध्ये किती जण आलेत? 1000 सैनिक ऍड झालेत, तळावर दाखल झालेत. शिल्लक रसदीवर आणखी किती काळ सैनिक निभावून नेऊ शकतील? UPSC CSAT 2013. बरोबर आहे. आधी किती सैनिक होते आपल्याकडे? 1000. हे काय 1000 सैनिक आहेत ना. आता अजून 1000 वाढले, म्हणजे किती झाले? 2000. बरोबर आहे. 2000 हे सैनिक किती दिवस ते आंबे पुरवू शकतील? फक्त 10 दिवस. 1 आणि त्याच्यावर हा 0. 10 दिवस पुरवू शकतील. ऑप्शन मध्ये आहे का 10? सगळ्यात शेवटचा ऑप्शन दिलाय त्यांनी 10. ओके. एवढूच्या याच्यावर आन्सर येत आहे. पुढे. ओके, हे क्वेश्चन आपण बघायचं नाही ना. ओके, ठीक आहे. ओके. एका शहरामधील अशांततेच्या कारणामुळे सुरू असलेल्या कर्फ्यूच्या दरम्यान 500 पोलिसांना 1.5 महिना पुरेल इतका अन्नसाठा शिल्लक आहे. रोज 500 जणांना आपण 1 आंबा देतोय, म्हणजे किती झाले? 500 आंबे एका दिवसाचे. असे किती दिवस? 1.5 महिना. म्हणजे किती? 45. बरोबर आहे. अन्नसाठा शिल्लक आहे. 25 दिवसांनंतर आणखी 500 पोलीस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले तर उर्वरित अन्नसाठा त्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना किती दिवस पुरेल? बघा, रोज किती झालेत? फॉर एक्झाम्पल आपण हे घेऊया, 45 गुणिले 5 करायचे. मी तुम्हाला काय सांगितलंय? कुठल्याही संख्येचा 5 ने गुणाकार करताना, म्हणजे 45 गुणिले 5 आहेत समजा. राईट. तर काय करायचं? ह्या 5 ला 10/2 पकडायचं. सोपा जातो गुणाकार. 10/2. 45 चे अर्धे किती होतात? 22.5. बरोबर आहे. 22 दुने 44. आणि त्या उरलेला जो 1 असेल त्याचा अर्धा, म्हणजे इथे अर्धाच. राईट. आता याचा गुणाकार करा. ह्या 22.5 ह्या 10 सोबत पॉईंट फक्त निघून जाईल. उरले किती? 225. बरोबर आहे. हे खोडून टाकतो इथे. हे असं पटपट पटपट तुम्हाला करता येतं. ठीक आहे. 45 गुणिले 5 ते झाले, आणि हे परत 2 शून्य जशाला तसे. राईट. आता त्यांनी काय सांगितलं? 25 दिवसांनंतर आणखी 500 पोलीस सुरक्षेसाठी तैनात झाले. म्हणजे रोजचे 500 आंबे संपलेत. किती दिवसांपर्यंत? 25 दिवसांपर्यंत. किती संपतील? 25 5 125. उरली किती? 10,000. बरोबर आहे. 22,500 मधनं 12,500 निघून गेले. उरले किती? 10,000 उरलेले आहेत. बरोबर आहे. आता किती पोलीस वाढवलेत त्यांनी? दिवसांनंतर आणखीन 500 पोलीस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले. परत आता माणसं वाढलेली आहेत खाणारी. मग आता हे 10,000 आंबे, आता माणसं किती झाली आहेत आपल्याकडे? 1000. आधीचे 500, आता 25 दिवसांनंतर आलेले 500. ठीक आहे. आता हे 500, 1000 आणि हे 1000 कट झाले. उरले किती? परत आन्सर 10 दिवस. बरोबर आहे. परत एकदा नीट समजून घ्या. 500 पोलिस आहेत. राईट. रोज त्यांना आपण 1 आंबा दिलाय, म्हणजे रोजचे मला किती आंबे जात आहेत? 500 आंबे जात आहेत. असे ते किती महिन्यापर्यंत पुरणार आहेत? 1.5 महिना. 1.5 महिना म्हणजे किती दिवस? 45 दिवस. राईट. म्हणजे मला रोज 500 आंबे असे 1.5 महिना द्यायचे. म्हणजे मला आंबे किती ठेवावे लागतील? माझ्याकडे 22,500 आंबे ठेवावे लागतील. बरोबर आहे. हे झालं आपलं टोटल. इथे टोटल मी आणून ठेवलेले. राईट. 25 दिवसांपर्यंत मी रोजच्या रोज 500 आंबे त्यांना नेऊन दिलेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे अद्यापपर्यंतचे ह्या 22,500 पैकी माझे आंबे किती संपलेत? 12,500. बरोबर आहे. 25 5 125, 2 शून्य जशाल तसे. 22,500 मधनं 12,500 आंबे माझे संपले. मग आता उरलेत किती? 10,000 आंबे. आता हे 10,000 आंबे जर का मी रोजच्या रोज 1000 आंबे द्यायला लागलोय का? कारण की 500 पोलिस वाढलेली आहेत. म्हणजे आता कंप्लीट 1000 झालेली आहेत. म्हणजे मला रोज आता 1000 आंबे द्यायचे आहेत रोज.
तर 10,000 आंबे रोज 1000 जर का काढायला लागलो तर किती दिवस पुरतील? 10 दिवस पुरतील. बेसिक आहे यामध्ये, आलं लक्षात? ठीक आहे. आणि हे परत जुनेच क्वेश्चन आहेत आपल्याकडे. ठीक आहे. नंतरच्या लेक्चर्समध्ये आपण नवीन एका टॉपिकवर बोलूयात, कारण की आता वर्क अँड टाइम वरचे जवळपास सगळे आपले टॉपिक झालेले आहेत. राईट. बघा एक मिनिट, हे बघा एकच सांगायचं होतं तुम्हाला की किंवा जर का असेल तर तुम्ही लगेचच्या लगेच त्यांची त्या दोन इफिशियन्सीला एकमेकांच्या बरोबर ठेवायचं. ठीक आहे. आणि जर का अधिक असेल, अधिक वालं गणित हे वाटतं इथे, अधिक जर का असेल तर मग केस पकडायच्या. केस काही माणसे काही मुले इतक्या दिवसात करतात, तरला बरोबर, तर केस बदलली. आता इतकी माणसे वाढली आहेत किंवा पोरं वाढली आहेत, कमी केली आहेत आणि ते कमी दिवसांमध्ये किंवा जास्त दिवसांमध्ये करतात. ठीक आहे. जर का आणि असेल, आणि जर का असेल मध्ये जर का आणि असेल तर केसेस पकडायच्यात आपल्याला. केस माहिती आहेत तुम्हाला, असं इथे मध्ये साईन काहीतरी, मग गुणिले डेज असतील आणि परत इकडे काहीतरी प्लस काहीतरी माणसं मुलं आणि एवढ्या D2 किंवा D1 असं, तर किती दिवसात करतील. केस जर का दिलेली असेल त्यांनी तर हे असं किंवा आणीच्या वेळेस. आणि जर का किंवा असेल, हे किंवा जर का असेल तर तुम्ही डायरेक्ट एकमेकांच्या इफिशियन्सीवरच गणित काढू शकता. मग तुम्हाला तिथे केसेस पकडायची गरज नाहीये. ओके. बघा इथे कसं दिलंय त्यांनी, केस पकडायची गरज का नाही, कारण की केस एकच आहे इथे. हे बघा एक तर ही केस असू शकते, नाही तर 15 माणसे 66 दिवस अशी केस असू शकते. सो आपण तिथल्या तिथेच त्याला ते कव्हर करून घेतोय. ओके. आलं लक्षात? चला, धन्यवाद.